नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या नकोशी पत्नी या कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. नकोशी पत्नी भाग 18. काळजातील वेदना आणि प्रेमाचा नवा प्रवास. ऑफिसमध्ये तो मोठा ड्रामा झाल्यावर आदित्य आणि नंदिनी ऑफिसमधून वेळेआधीच घरी येतात. कारण नंदिनी ऑफिसमधील प्रकरणामुळे खूपच डिस्टर्ब होती. म्हणून आदित्य तिला घेऊन घरी आलेला आहे. त्यांना अचानक दारात बघून रणदिवे निवासस्थानातील सर्वजण म्हणजेच आजी, सुरेशजी आणि अनुराधा आई चकित होतात. अनुराधा आई काळजीत पडून विचारतात, आदित्य, अरे आज इतक्या लवकर कसा आलास? आणि तुम्ही दोघं एकत्र? काही झालं आहे का? आदित्य नंदिनीचा हात हातात घेत शांतपणे म्हणतो, आई काही विशेष नाही गं, जरा नंदिनीची तब्येत बरी वाटत नव्हती म्हणून तिला ऑफिसमधून लवकर घेऊन आलो. तिला थोड्या आरामाची गरज आहे ना. आदित्यच्या शब्दात एक वेगळीच काळजी होती, जी पाहून आजी आणि आईने त्यांना जास्त प्रश्न न विचारता त्यांच्या खोलीत म्हणजेच एकांतात जाऊ दिले. नंदिनी अजूनही उदास होती. ऑफिसमधील त्या अपमानाने तिच्या मनावर परिणाम झाला होता. आदित्यने तिला प्रेमाने फ्रेश व्हायला सांगितले. नंदिनी फ्रेश होऊन आल्यानंतर आदित्यने तिला बेडवर आपल्या शेजारी बसवले. तिचे डोळे सुजलेले पाहून त्याने विचारले, नंदिनी, आता तू का उदास आहेस? आता तर कोणीही आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करायला येणार नाही ना. सर्व काही ठीक झालं आहे आता. तू खुश व्हायला हवा ना. मग ही नाराजी कशासाठी? नंदिनीने आदित्यच्या डोळ्यात बघितले. तिचे डोळे पुन्हा भरून आले होते. तिने कातर आवाजात विचारले, आदित्यजी, तुम्ही खरं माझ्यासोबत आहात ना? आता मला पुन्हा सोडून तर नाही जाणार ना? आदित्यने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि अत्यंत आश्वासक स्वरात म्हणाला, नाही नंदिनी, मी कधीच तुला सोडून जाणार नाही आणि आता तुला कुठेही जाऊ देणार नाही. तुला जो त्रास झाला आहे तो मी बघितला आहे. आता तुला कोणाची त्रास द्यायची किंवा तुझ्याकडे तिरस्काराने बघायची हिंमतही होणार नाही. नंदिनीने हळूच आपले डोके आदित्यच्या मजबूत छातीवर ठेवले आणि गहिवरून म्हणाली, आदित्यजी, मला असं वाटते की मी स्वप्न बघते की तुम्ही माझ्याजवळ आहात. मला भीती वाटते हे स्वप्न तुटायची. तुम्ही असंच कायम माझ्यासोबत राहाल ना? आदित्य तिला जवळ ओढतो आणि तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, हो गं राणी, मी कायम तुझ्यासोबत आहे आणि माझी नंदिनी अशी उदास अजिबात चांगली नाही वाटत मला. नंदिनी तसंच त्याच्या कुशीत त्याच्या छातीवर डोके टेकून तिच्या पास्टबद्दल सांगायला सुरुवात केली. आदित्यजी, तुम्हाला माहिती आहे का, मी लहान असताना माझी आई मला सोडून देवाघरी गेली. त्यानंतर बाबांनी दुसरे लग्न केले, सुनैना आईसोबत. पण त्यांनी मला कधीच आपलं मानलं नाही. माझा नेहमी तिरस्कार केला. प्राचीने पण मला कधी बहीण मानलं नाही. मी त्यांच्यासाठी नेहमी परकीच राहिले. माझेही स्वप्न होते की लग्नानंतर मला प्रेम करणारा नवरा मिळेल, माझेही सुखी संसार असेल. पण ज्या परिस्थितीत आपले लग्न झाले त्यामुळे तुम्ही माझा तिरस्कार करू लागलात. पण खरं सांगू, माझा हेतू कधीच वाईट नव्हता. प्राची लग्न मंडपात नव्हती आणि दोन्ही कुटुंबाची अब्रू जाईल म्हणून मी त्या मंडपात बसले. पण सर्व आरोप माझ्यावर आले की मी प्राचीला गायब करून तिची जागा घेण्याचा प्रयत्न केला. पण मला काय मिळणार होतं प्राचीची जागा घेऊन? उलट नुकसान तर माझंच झालं. कारण तुम्ही सर्व मला दोषी समजून माझा तिरस्कार करत होतात. तेव्हा असं वाटायचं की काश आईने जाताना मलाही सोबत नेले असते. नंदिनीचा हा संघर्ष ऐकून आदित्यचे हृदय पिळवटून निघाले. त्याला आता कळाले की नंदिनीने खूप त्रास सहन केला आहे, लहानपणापासून ते आत्तापर्यंत. नंदिनी पुढे म्हणाली, लग्नानंतर तुम्ही मला घरात आणायला नकार दिला. तेव्हा मला वाईट वाटलं, पण ते मला अपेक्षित होतं. कारण मी प्राचीच्या जागी बसली मंडपात आणि आपलं लग्न झालं. मग तुम्हाला अचानक कळालं की तुमचं प्राचीसोबत नाही तर माझ्यासोबत लग्न झालं. त्यामुळे तुम्ही शॉकमध्ये होते ना. पण बाबांनी तुम्हाला मला घेऊन घरी यायला सांगितले, म्हणजे सुरेशजींनी.
जेव्हा तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध मला घेऊन आले, मी खूप टेन्शनमध्ये होती. माझी सर्व स्वप्न धुळीला मिळाली होती. पण हळूहळू या घरातल्या माणसांनी मला स्वीकारायला सुरुवात केली. त्यांनी मला प्रेम दिलं. मला वाटलं मला माझं हक्काचं कुटुंब मिळालं आहे. पण जेव्हा मी तुम्हाला प्राचीसोबत बघायचे तेव्हा मला खूप त्रास व्हायचा. पण मी माझ्या मनाला समजावत होते की मला तुमच्या दोघांच्या मध्ये यायचे नव्हते. म्हणून मी स्वतःच निघून जाणार होते तुमच्या दोघांच्या आयुष्यातून. मी ईशाचं लग्न झाल्यावर निघून जाणार होते. पण त्याआधीच जेव्हा तुम्ही माझ्या चरित्रावर संशय घेतला तेव्हा मी पूर्णपणे खचले होते. कारण मी तुमच्यावर खूप प्रेम करायला लागले होते, खूप जास्त. आणि तुम्हीच मला चरित्रहीन ठरवलं तेव्हा जास्त वाईट वाटलं मला. म्हणून मी माझ्या नशिबाला दोष देत होते. मला खूप जास्त त्रास झाला तेव्हा. जीव पण द्यायची इच्छा झाली होती. पण आज तुम्ही मला पुन्हा मिळालात आणि आता मला तुम्हाला गमवायचं नाही आहे. नंदिनीने आपली पूर्ण भावना आदित्यसमोर मोकळ्या केल्या. आदित्यला तिचे दुःख ऐकून स्वतःचा प्रचंड राग आला. मी खरंच किती निर्दयीपणे वागलो हिच्यासोबत. इतक्या निरागस मुलीचा मी क्षणोक्षणी अपमान केला. तिला कधीच समजून घेतलं नाही. त्याने तिला अजून घट्ट मिठीत घेतले आणि म्हणाला, नंदिनी, हे दुःख तुझ्या आयुष्यातलं शेवटचं होतं. आता तू काळजी नको करूस. मी आहे ना तुझ्यासोबत. आणि सॉरी नंदिनी, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. तुझ्या प्रत्येक दुःखाचं कारण मी बनलो. नंदिनीने त्याच्या ओठांवर तिचे बोट ठेवले आणि म्हणाली, तुमची चुकी नाही आदित्यजी. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. खरं दोष तर माझ्या नशिबाचा आहे आणि ती परिस्थितीच तशी होती. पण आता मला तुमच्यापासून लांब नाही जायचं आहे कधीच. आदित्य, मी पण तुला माझ्या आयुष्यातून कुठेही जाऊ देणार नाही. आय लव्ह यू नंदिनी. नंदिनीनेही भावनिक होत म्हटले, आय लव्ह यू टू आदित्यजी. नंदिनी तशीच आदित्यच्या छातीवर डोके ठेवून त्याच्या कुशीत झोपी गेली. ती झोपेत इतकी क्यूट आणि निरागस वाटत होती की आदित्यची नजर तिच्यापासून हटतच नव्हती. आदित्य तिला बघत राहिला आणि स्वतःशीच पुटपुटला, मला माफ कर नंदिनी. मी नकळत तुला खूप दुःख दिले. पण प्रॉमिस करतो की आजपासून तुझ्या आयुष्यात फक्त सुख येईल. तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचारही करू शकत नाही. लव्ह यू सो मच. त्याने तिला हळूच उचलले आणि बेडवर व्यवस्थित झोपवले. तिच्या कपाळावर ओठ टेकून एक हळवे चुंबन घेतले आणि तो खाली हॉलमध्ये गेला. तेव्हा आई आणि आजी सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांनी आदित्यला विचारलं, आदित्य, नंदिनीला काय झालं आहे? ती एवढी उदास का वाटत होती? आदित्यने त्यांना ऑफिसमध्ये घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगितला. ते ऐकून आजी म्हणाल्या, बरं झालं आदित्य, तू सर्वांना सत्य सांगितलेस. आपली नंदिनी खूप निरागस आणि गुणी आहे आणि स्वाभिमानी आहे. तिच्या जागी दुसरी असती तर तिने तुझी पत्नी म्हणून पूर्ण ऑफिसमध्ये मिरवलं असतं. आपली नंदिनी खरंच सोना आहे आदित्य आणि तू तिला गमवू नकोस. तिला नीट जप. तिला तुझं नाव वापरून प्रसिद्धी मिळवायची नाही, तर तिला स्वतःचं नाव स्वतः कष्ट करून करायचं आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. तिची किंमत आता तरी कळू दे सर्वांना. तू तिला कधीच अंतर देऊ नकोस आदित्य. आदित्य म्हणाला, हो आजी, मी तिला कधीच अंतर देणार नाही. ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तेवढ्यात प्राची घरात येते. आजी आणि आई तिच्याकडे रागाने बघतात. प्राची काहीच न झाल्याचे नाटक करत आदित्य जवळ जाते आणि म्हणते, सॉरी आदित्य, ऑफिसमध्ये जे झालं त्यासाठी. आदित्य, प्राची, तुला सर्व माहिती होतं नंदिनीची जागा माझ्या लाईफमध्ये काय आहे ते, तरी तू गप्प बसलीस. खरं का नाही सांगितलंस सर्वांना? प्राची इनोसेंट बनायचं नाटक करत बोलते, मी गप्प बसले कारण मला तुमची प्रायव्हसी महत्त्वाची वाटली. कारण तुम्ही कोणाला नंदिनीची खरी ओळख करून दिली नव्हती. म्हणून मी कसं सांगू शकले असते.
आणि त्या प्रियाने पण ते तुमचे दोघांचे जे फोटो काढले ते मला माहिती नव्हतं. खरं सांगते आदित्य. आदित्य संतापाने ओरडला. प्राची, नंदिनी तुझी बहीण आहे, तरी तू तिचा अपमान होताना बघत राहिलीस. प्राची पण चिडत म्हणते. आदित्य, नंदिनी माझी बहीण नाही आहे. तिने माझं प्रेम हिसकावलं आहे आणि माझ्या वाट्यात येणारं प्रत्येक सुख ती स्वतः घेऊन बसली आहे. मला तिरस्कार आहे तिचा, पण मी तुमच्यासाठी हे सर्व सहन करते. आदित्य चिडून. प्राची, माझे तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. ते फक्त अट्रॅक्शन होतं आणि अट्रॅक्शन कधीच जास्त वेळ राहत नाही. जर मी तुझ्यासोबत लग्न केलं असते तर तुला कधीच सुखी ठेवू शकलो नसतो आणि मी पण सुखी नसतो. आणि खरं प्रेम काय आहे हे मला नंदिनीमुळे कळलं. आणि प्राची, मला वाटतं तू आता तुझ्या घरी जायला हवं. तुझे इथे राहणे नंदिनीसाठी योग्य नाही. नंदिनीला आवडणार नाही तू माझ्या आजूबाजूला असशील ते, आणि मला तिला आता दुखवायचे नाही. प्राचीच्या पायाखालची जमीन सरकली. ती गयावया करू लागली. आदित्य, आईने मला घरातून काढलं आहे. मी कुठे जाऊ? प्लीज मला स्वतःपासून लांब नको करू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी नंदिनी आणि तुझ्यामध्ये नाही येणार, पण मला राहू दे या घरात. मी अचानक कुठे जाऊ आदित्य? आदित्य थोडा वेळ विचार करून म्हणाला. ठीक आहे, मी तुला एक घर घेऊन देतो. तिथे तू आरामात राहा. पण या घरात आता तू राहू शकणार नाहीस. प्राची रागाने आपल्या रूममध्ये जाते. तिच्या रूममधील सामान चोरत आपटते. तिच्या मनात सुडाची आग भडकलेली असते. ती स्वतःशीच म्हणते, नंदिनी, तुला आदित्यकडून जे सुख मिळतंय ना, ते मी जास्त काळ टिकू देणार नाही. तुला आदित्यपासून लांब करून मी पुन्हा या घरात येईन. सध्या तो म्हणतोय ते मी करते, पण लवकरच तुला या घरात बाहेर काढेन. प्राचीच्या या नवीन कारस्थानामुळे कथेत आता एक नवीन वळण येणार होते. आदित्य रूममध्ये येतो तेव्हा नंदिनी नुकतीच झोपेतून जागी झाली होती. ती बेडवर उठून बसते आणि डोळे चोळत बोलते. आदित्यजी, मी झोपून गेले होते. तुम्ही मला का उठवलं नाही? किती वेळ झोपले मी? आदित्य तिच्याजवळ जातो आणि एकदम प्रेमाने बघत बोलतो. नंदिनी, तू इतक्या शांत आणि क्यूट झोपेत होतीस ना की तुला डिस्टर्ब करायची माझी इच्छाच झाली नाही. नंदिनी एकदम घाईत म्हणते. आई आणि आजी माझी वाट बघत असतील ना? मला लवकर खाली जायला हवे. त्या काय विचार करतील माझ्याबद्दल की मी केव्हाची घरी आले तरी खाली गेले नाही. ती पटकन बेडवरून उतरते, आपली साडी नीट करते आणि लगबगीने दरवाजाकडे जायला निघते. पण अचानक ती जागीच थांबते, कारण तिला जाणवते की तिचा साडीचा पदर कशात तरी अडकलाय. ती वळून बघते तर काय, आदित्यने तिचा पदर आपल्या हाताने पकडला होता. आदित्य एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये होता. तो हळूहळू तो पदर आपल्या बोटांभोवती गुंडाळत रोल करत तिच्या अगदी जवळ येतो. नंदिनी लाजत बोलते. आदित्यजी, सोडा ना. आई आणि आजी वाट बघत असतील. मी घरी आल्यापासून फक्त झोपले. मला खाली गेलं पाहिजे. आदित्य तिच्या अगदी जवळ येतो, इतका जवळ की त्याचे गरम श्वास तिच्या कानावर जाणवत होते, ज्यामुळे नंदिनी पूर्णपणे बेचैन होते. ती हळूच आवाजात म्हणते, आदित्यजी, प्लीज जाऊ द्या ना. पण आदित्य तिला सोडायच्या मूडमध्ये नसतो. तो म्हणतो, आई आणि आजींनी तुला नाही बोलवलं आणि मी सांगितलं आहे त्यांना की तू झोपली आहेस म्हणून. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस आणि मी तुला आता कुठे जाऊ देणार नाही. तो तिला जोरात स्वतःकडे ओढतो आणि नंदिनी थेट त्याच्या छातीवर जाऊन धडकते. आदित्य तिचा पदर बाजूला करतो आणि तिच्या मानेवर हळूच किस करतो. आदित्यचा तो स्पर्श इतका डीप होता की नंदिनी पूर्णपणे शहारून जाते. तो हळूच तिला त्याच्या दोन्ही बाहूंमध्ये उचलतो आणि तिला बेडवर झोपवतो आणि स्वतः तिच्यावर येऊन तिच्या पूर्ण शरीरावर हळूहळू किस करू लागतो. नंदिनी पण त्याला प्रतिसाद देऊ लागते. त्या दोघांचा तो रोमॅन्टिक मोमेंट अर्धा तास चालू असतो. थोड्या वेळाने नंदिनी बाजूला होते आणि तिची साडी ठीक करायला लागते. तर आदित्य तिला परत स्वतःकडे ओढून घेतो. तो तिला जाऊ देत नाही. तिला त्याच्या कुशीत अजून घट्ट धरून ठेवतो. नंदिनी म्हणते, प्लीज आता जाऊ द्या ना मला. आदित्य मानेने नाही बोलतो. पण शेवटी नंदिनी कशीबशी स्वतःला सोडवते आणि हसत वॉशरूमकडे पळते.
ती फ्रेश होऊन बाहेर येते तेव्हा आदित्य बेडवर आरामात झोपून तिच्याकडेच एकटक बघत असतो. नंदिनी विचारते, असं काय बघताय मगापासून? आदित्य हसून बोलतो, माझी बायको आहेच एवढी सुंदर की माझी नजर तुझ्यावरून हटतच नाही आहे. आणि तू आहेस की सारखी लांब पळत असतेस माझ्यापासून. नंदिनी लाजून, मला बाहेर पण जावं लागेल ना. किती वेळ झाला मी रूममध्ये आहे. आणि ती रूम बाहेर निघून जाते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसत असतो. खाली आल्यावर नंदिनी अनुराधा आईंना बोलते, आई सॉरी, माझे डोळे लागले होते, मला जागच आली नाही. अनुराधा आई हसून म्हणतात, अगं बाळा, त्यात सॉरी काय म्हणायचं. तू आमची मुलगीच आहेस ना. जशी ईशा आहे तशीच तू पण आहेस आमच्यासाठी. आणि तू उगाच का घाबरतेस? हे घर तुझं स्वतःचं हक्काचं आहे. इथे तुला हवं तसं राहू शकतेस. तुला कोणी अडवणार नाही. हे ऐकून नंदिनीचे डोळे भरून येतात. ती त्यांना मिठी मारते आणि बोलते, थँक्यू आई. तुम्ही आणि आजींनी मला कधीच आईची कमी भासू दिली नाही. दुसरीकडे प्राची आणि करुणा आत्या एका कोपऱ्यात बसून काहीतरी मोठा प्लॅन करत असतात. प्राची रागात आत्याला बोलवते, आत्या, त्या नंदिनीने माझं सगळं सुख हिसकावून घेतलं आहे. मी तिला सोडणार नाही. आदित्यला मी पुन्हा मिळवणारच. करुणा आत्याही तिला साथ देत, हो, त्या नंदिनीने सगळ्यांना आपल्या बाजूने करून घेतले. मी सुरेश दादाची मानलेली बहीण असली तरी मला या घरात जो अधिकार हवा आहे तो मिळत नाही आहे. या नंदिनीचं काहीतरी केलंच पाहिजे, नाहीतर ती सगळ्या घराची मालकीण होऊन बसेल. तिकडे समीर सानिकाला तिच्या घरी सोडायला जातो. गाडीत आधी ते दोघं आदित्य आणि नंदिनीच्या नात्याबद्दल बोलतात. सानिका म्हणते, समीर, शेवटी आदित्य सर आणि नंदिनी एकत्र आले. मला खूप भारी वाटतंय. समीर हसून बोलतो, हो ना. आणि आता आपली वेळ आली आहे असं तुला वाटत नाही का? समीर गाडी थांबवतो आणि सानिकाच्या जवळ जातो. सानिका लाजत खाली बघते. समीर तिचा हात पकडतो आणि हळूच तिच्या गालावर किस करतो. सानिका पूर्ण लाजून जाते आणि त्याच्यातही आता प्रेमाची सुरुवात झाली असते. रात्री जेवण करून आदित्य आणि नंदिनी रूममध्ये आले. आदित्य तिला बोलतो, नंदिनी, माझं मन भरत नाही तुला किती पण बघितलं तरी. नंदिनी त्याच्या जवळ जाते आणि बोलते, पण मी तर तुमच्या जवळच आहे ना. लांब कुठे आहे? आदित्य म्हणतो, तू पळत असतेस माझ्यापासून, त्याचं काय? तो तिला परत स्वतःकडे ओढतो आणि नंदिनी पण लाजत त्याच्या जवळ जाते. पुन्हा एकदा आदित्य आणि नंदिनीच्या रूममध्ये एक वेगळीच धुंदी असते. आदित्य नंदिनीला जवळ घेतो. तो स्पर्श आज खूप बोल्ड आणि पॅशनेट असतो. आदित्य तिची साडी हळूच बाजूला सरकवतो आणि तिच्या अंगावरून आपले हात फिरवू लागतो. नंदिनीचा श्वास जोरात चालू होतो. ती आदित्यच्या प्रेमात पूर्णपणे वाहून जाते. दोघांचे हृदय जोरजोरात धडधडू लागतात. आदित्य तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये घेतो आणि एक लॉंग डीप किस करतो आणि त्या दोघांमध्ये काहीच अंतर उरत नाही. कपड्यांचे आवरण दूर सावरून ते दोघं खऱ्या अर्थाने एकरूप होतात. त्या रात्री आदित्य आणि नंदिनीचे शरीर, मन आणि आत्मा एकमेकात मिसळून जातात. खऱ्या अर्थाने त्या रात्री त्या दोघांच्या संसाराची नवीन आणि रोमॅन्टिक सुरुवात होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आदित्य आणि नंदिनीच्या आयुष्यात आता खऱ्या सुखाची सुरुवात झाली आहे. पण प्राची आणि करुणा आत्याचा तो मोठा प्लॅन काय असेल? सानिका आणि समीरची लव्ह स्टोरी आता कोणतं वळण घेणार? पाहायला विसरू नका नकोशी पत्नीचा पुढचा भाग. आणि त्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या कथेचे नवीन भाग तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. धन्यवाद.